हॅलो. हा बोला. हां, अमोल गावडे बोलतोय मी सामाजिक संघर्षमधून. हो हो हो, माहिती बोला ना. बरं, कोण आहे तुमचं लग्नाचं? भाऊ आहे आपलं, मगाशीच बोलणं झालं ना, दिलाय तुम्ही, मी तुम्हाला डिटेल पाठवली ना. जरा सांगा मला जरा. भाऊ आहे म्हणजे तुमचा? हो, भाऊ आहे. बरं, आणि किती भावंड तुम्ही? 3 जण आहेत आम्ही. म्हणजे हा मोठा की मी मधली आहे, तो मोठा आहे, मी मधली आहे आणि माझ्यापेक्षा लहान आहे. लहान आहे? हां. लग्न कोणाकोणाची झाली? माझं एकटीचं झालंय. ठीक आहे. आणि एका लहान भाऊचं लग्न व्हायचं आहे? हो. ठीक आहे. हा जो नवरा मुलगा आहे हा आता कुठे हा, राहतो? कल्याणमध्ये. कल्याणमध्ये. आणि गाव कुठे त्यांचं? गाव आमचं बार्शी आहे. बार्शी. गावी घर आहे का? हो हो, घर आहे, शेती आहे. इथे 2 घरं आहेत आमची, एक चाळीमध्ये एक बिल्डिंग मध्ये आहे. चाळी बिल्डिंगमध्ये कुठे आहे ते? चाळीमध्ये कल्याणमध्येच आहे आणि बिल्डिंग मधले पण कल्याणमध्येच आहे. हां, म्हणजे ते तिकडे आहेत. आणि गावी कसं आहे घर? गावी मी स्वतःच आहे म्हणजे. फॅमिली एकत्र आहे की स्वतंत्र आहे? नाही, माझे काका म्हणजे मोठे काका वारलेले आहेत, तर बारके काका आहेत ते गावाला असतात. बाकी मम्मी पप्पा आम्ही सगळे इकडेच राहतो कल्याणमध्ये. हां. म्हणजे कल्याणमध्ये राहता ते सेपरेट घर आहे तुमचं? स्वतःच आहे ते. हां, भाऊच आहे त्या. ठीक आहे. 1900 किती मधला आहे मुलगा? 1996. एक मिनिट, 6 नाही, एक मिनिट मला तरी पण त्याच्या लक्षात नाहीये. तुम्ही इथे दिलात 20/3/1996. बरोबर आहे का? एक मिनिट मला चेक करू द्या, कारण माझ्या पण लक्षात नाही काही जन्मतारीख. एक मिनिट. जात कुठली आहे? हॅलो. हॅलो. हा बोला ना. जात कुठली तुमची? आम्ही 96 मराठा आहे. 96 मराठा. बरं, आणि काय हो. शिकलाय मुलगा? त्याची 12वी झाली 8 नंबर. हां. मग त्याच्यानंतर तो Amazon मध्ये कामाला होता. हां. आणि Amazon मधून नंतर आम्ही जिकडे राहतो ना तिथे आमच्या जवळच RTO आहे. मग तिथे त्याने स्वतःचा बिझनेस सेटअप केला आहे. बिझनेस म्हणजे जे ड्रायव्हिंग शिकवणे किंवा लायसन्स काढणे किंवा बाकी अजून काही कामं असतात जी पण RTOची सगळी कामं करतो. कळलं. हां. बरं, ठीक आहे. उत्पन्न किती होतं महिन्याचं? महिन्याचं असं फिक्स नाही, पण 40 आपण जे 30-40 पकडू शकतो. काही जास्त पण होतं. ठीक आहे. चालेल. आई वडील आहेत का? हो हो, मम्मी पप्पा आहेत. काय करतात? पप्पा रिक्षा चालवतात, मम्मी हाऊसवाईफ आहे. हां, ठीक आहे, चालेल. रिक्षा स्वतःची आहे त्यांची? हो, आमची रिक्षा स्वतःचीच आहे. बरं. भाऊ किती वर्ष नोकरी करतोय? मला आता खूप वर्ष झाले हो, म्हणजे 7-8 वर्ष तरी झाले. तर म्हणजे जास्त, म्हणजे 12वी झाल्यानंतर त्याने 1-2 वर्ष Amazon मध्ये काम केलं आणि Amazon मधून नंतर निघाल्यावर त्याने इथे स्वतःचा सेटअप केला आहे. ती आमची एक 2-3 दुकानं पण आहेत आमची तिथे RTO मध्येच. होय का? हां. छोटी अशी दुकानं आहेत आमची. हां. हे म्हणजे आता तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल तुमचं आहे? नाही, ड्रायव्हिंग स्कूल नाही. मग? ड्रायव्हिंग माझा लहान भाऊ आहे ना, तो ड्रायव्हिंग शिकवतो. तो ड्रायव्हिंग शिकवतो. मोठा जो आहे, लायसन्स काढून देणं, कोणाचं जे उद्योग आधार असतं ते काढून देणं, अजून वेगवेगळ्या कामात गाडीचे नंबर वगैरे, पासिंग असते, ते सगळं कामं तो करतो. जी पण RTOची कामं असतात ते सगळं करतो तो. RTOची कामं. हां. म्हणजे व्यवसाय आहे त्याचा? बरोबर. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. मुलीबद्दल अपेक्षा काय आहेत? मुलीबद्दल आम्हाला एकतर मी तुम्हाला खरं सांगते, जसं वातावरण बाहेर चालू आहे, त्याच्यामुळे काही मुली अशा असतात की बाबा लग्न करतात 4 दिवस राहतात आणि पळून जातात. तसं नको आहे आम्हाला. एकदम साधी सिंपल मुलगी पाहिजे. कारण की आम्हाला लग्न करायचं काही नाही की आपण लग्न करायचंय. शिकलेली असेल आणि नंतर जॉब करणारे असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, किंवा घरात बसून जर समाधी असेल तरी चालेल. बरं. जॉब करणारे असेल तर बरंच आहे. आणि सेम लेवल असेल, म्हणजे जास्त शिकलेली पण नको, कारण जास्त शिकलेल्या मुलीला हा आवडणार नाही. त्याच्यामुळे 10वी-12वी किंवा अजून काय स्किल असतील टीचर, पार्लर, शिवणकाम बेस्ट आहे. ठीक आहे. बाकी काय नाही. बरं, लग्न वगैरे झालं होतं का मुलाचं? लग्न झालं नव्हतं? ठीक आहे. चालेल, ठीक आहे. बरीचशी माहिती घेतलेली आहे. तुमचा नंबर सांगा.
संपर्क साधण्यासाठी? हाच नंबर आहे माझा सर. सांगा जरा. 99 99 30 30 511 511 619. 619 हा तुमचा नंबर आहे. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, आणि काय अपेक्षा नाही ना? आता म्हणजे साधी सिंपल मुलगी, घर सांभाळणारी, चालेल. जॉब वगैरे तुम्ही आमचे व्हिडिओ केव्हापासून बघताय? ऍक्च्युली मी नाही, माझी मम्मीच बघत होती. मम्मी खूप दिवसापासूनच बघते. बरं. फक्त एवढीच काळजी घ्या, ज्या मुली येतील तुम्हाला कॉल येतील भरपूर, काय टेन्शन घेऊ नका. पण ज्या मुली येतील त्यांची चौकशी करा आणि लग्न करा. आम्हाला काही माहीत नसतं. आम्ही कुठल्या मुलींचे फोन नंबर स्वतः देत नाही. आम्ही कुठल्या मुलींचे फोटो आम्ही स्वतः देत नाही. तुम्हाला कॉल येत राहतील. जेवढ्या मुली बघतील म्हणजे त्यातल्या ज्या मुलींना पसंत आहे त्या मुली कॉल करणार तुम्हाला, म्हणजे मुलीकडचे लोक. ओके ओके. मग तुम्ही त्यांच्याशी भेटायचं. त्यांना अगोदर बघा, त्यांची आवडीनिवडी अगोदर घ्या. एक छोटीशी डायरी टाका, डायरीवरती लिहा सगळं आणि त्यांची आवडीनिवडी बघा. आवडीनिवडी जर मॅच होत असतील तुम्हाला तर मग भेटायला जा. भेटल्यानंतर मग पुढचं दिशा ठरवा, चौकशी वगैरे करा. म्हणजे तुम्हाला त्या मुलींबद्दल आयडिया नसते का? नाही, मी कोणाची तुमची पण खात्री देणार नाही कोणाला. बरोबर. मी कोणाचीच खात्री देत नाही. मी फक्त कसं आहे माहिती ताई, पूर्वी लग्न जुळवायचो आम्ही, पण आता जी कंडिशन चालली आहे आताची, ते विचित्र आहे सगळं. म्हणजे भरपूर चेंज झालं आहे सगळं. त्याच्यामुळे कसं मी बोलू शकत नाही आता सगळंच. आता बरेच व्हिडिओ टाकले त्याविषयी, पण त्यामुळे कसं मध्यस्थी करणं म्हणजे खूप रिस्की आहे आणि ते आम्ही करत नाही. आणि इथे उलट चांगलेच लग्न जमत आहेत, म्हणजे स्वतःच्या इच्छेने जमत आहेत आणि परफेक्ट मॅच होत आहे. खूप चांगलं होतं आहे. उलट मध्यस्थी करणं तुम्ही एवढ्या ह्याच्या विश्वासाने बोलताय, चांगलंच झालं पाहिजे. हो, आणि मध्यस्थी करण्यापेक्षा हे उलट चांगलं आहे, कारण हे कसं आहे स्वतःच्या मर्जीने स्वतः निवडतात मुली. त्यामुळे इथे खूप चांगलं आहे. त्यांना जसं पाहिजे तसं त्यांना स्थळ भेटतं आणि तेच आपल्याला हवं आहे ना मेन. आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमची पण अपेक्षा जी काय आहे त्यानुसार कुठली मुलगी बसते का हे सगळं तपासायचं. आणि त्याच्यामुळे घटस्फोट होणार नाहीत भविष्यात. शक्यतो नाही होणार. हे मी सांगू शकत नाही होतील की न होतील, हे होतील न होतील हे मी सांगू शकत नाही, पण शक्यतो नाही होणार असं. बरोबर आहे. पण आमचं काही बेसिकच अपेक्षा आहे बाबा, साधी सिंपल आणि घर सांभाळणारे, बाकी जास्त काही नाही. मध्यस्थीने जेव्हा लग्न जमवतात ना मध्यस्थी, तेव्हा कसं ते छोट्याशा पैशासाठी ते कोणालाही असं दावणीला बांधतात असं. ते आम्ही करत नाही, आम्हाला ते करायचंच नाही आहे. त्यामुळे कसं तुम्हाला जे कॉल येतील ना ते खूप छान कॉल येतील आणि खरे कॉल येतील. कुठल्या एजंटचा कॉल आला तर सावध राहा. एजंटला सांगा, सॉरी म्हणून सांगा त्याला. आणि एजंटकडे जायची गरज भासणार नाही तुम्हाला कधीच. ठीक आहे. थँक्यू. मुलींनो, नवऱ्या मुलाची बहीण आत्ता बोलत होती. तिचं लग्न झालं आहे आणि ती नवऱ्या मुलाची जबाबदारी घेते. नवऱ्या मुलाची सर्व माहिती तिने सांगितलेली आहे. फक्त जन्मतारीख तिने तोंडी सांगितली नाही, परंतु आम्हाला तिने बायोडाटा पाठवलेला आहे आणि त्यानुसार 20/3/1996 मधला नवरा मुलगा आहे. ते लक्षात घ्या. 96 मराठा आहे. RTO ची कामं असतात ती करतो आहे. 40-1 हजार पगार आहे त्याला, म्हणजे 30-40 हजार असं बोलले, किंवा जास्त पण होतं असं बोलले. पगार म्हणजे इन्कम आहे, हे स्वतःचा व्यवसाय आहे त्याचा आणि खूप छान आहे. कल्याणमध्ये म्हणजे मुंबई ठाणे शहरात बिझनेस करणे म्हणजे व्यवस्थित आहे त्याचं सगळं. आणि घरदार पण चांगलं आहे, व्यवस्थित आहे. तुम्ही जाऊन प्रत्यक्षात बघा फ्लॅट वगैरे काय आहे, कसं आहे, चाळीमध्ये आहे ते कसं आहे ते बघा. गावी बघा आणि तुम्हाला खात्री वाटली तर पुढे जा. तुम्हाला जर आमचं काम आवडलं असेल तर इतर लोकांना पण शेअर करू शकता तुम्ही. ज्या मैत्रिणी लग्नाच्या आहेत त्यांना शेअर करा. धन्यवाद.